मित्रांनो, तुम्हाला ग्रिल्ड व्हेज रिसोटो म्हणजे काय माहिती आहे का? तुम्हा सर्वांना पिझ्झा, पास्ता, बर्गर या गोष्टी माहीत असतील. परंतु तरुणाईमध्ये आता सध्या रिसोटो या इटलीतील पारंपरिक पदार्थाची मागणी आणि क्रेझ वाढत चालली आहे. आहे काय? तर रिसोटो हा इटलीतील पारंपरिक भाताचा पदार्थ आहे. परंतु त्यात चवीनुसार काही बदल त्या स्थानिक प्रदेशानुसार करून तो रुचकर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आता या रिसोटो हा जो ग्रिल्ड व्हेज रिसोटो नावाचा एक तथाकथित भाताचा प्रकार आहे. त्याच्यासाठी आर्बो रिओ नावाचा तांदूळ वापरला जातो. आता या तांदळाला भाजीपाला आणि अनुषंगिक त्या इतर ज्या गोष्टी आहेत, म्हणजे भाजीपाल्यासोबत समजा गाजर असेल, मुळा असेल, बीट असेल, त्यांच्यासोबत तो मंद आचेवर हळूहळू शिजवला जातो. आता पाश्चात्य लोक त्याच्यामध्ये ज्या गोष्टी टाकतात, आता तिकडे ऑलिव्ह ऑइल वापरण्याचं प्रमाण जास्त आहे. आपल्या इथं आपण ऑलिव्ह ऑइल वापरत नाही, पण ते आपल्या इथं उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये मग आपण बटर, ऑलिव्ह ऑइल, लसूण असेल, कांदा असेल, क्रीम असेल, त्याच्यानंतर चीज असेल, काळी मिरीचं मिश्रण असेल आणि इटालियन जे हर्ब्स म्हणजे औषधी वनस्पती आहेत त्या त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो. आता तिथं ज्या भाजीपाल्याच्या वनस्पती किंवा जो भाजीपाला आहे त्याच्यामध्ये झुकिनी, बेल पेपर, ब्रोकोली, मशरूम, बेबी कॉर्न, ॲस्परगॅस या भाज्या ग्रिल करायच्या आणि त्या रिसोटो नावाच्या पदार्थावर अशा सजवायच्या किंवा भुरभुरायच्या. आणि मग त्याच्यामध्ये काही चेरी असेल, टोमॅटो असेल, मायक्रोग्रीन्स असतील, ताज्या बेसिलीच्या पानं असतील, ती सगळी त्याच्यावर आकर्षक पद्धतीने त्याची मांडणी करायची. आणि अशा पद्धतीचा हा जो ग्रिल्ड व्हेज रिसोटो नावाचा तथाकथित भात आहे तो ज्यांनी मागणी केली आहे हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये त्यांच्यासमोर सादर करायचा. आता हा सगळा भात तयार करायला हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये 15 ते 20 मिनिटं लागतात. आता ह्या भातामध्ये चीज आहे आणि ह्या ज्या भाज्या ग्रिल्ड केलेल्या आहेत त्या भाज्यांचं मिश्रण आहे. त्यामुळे त्याला एक वेगळ्या प्रकारचा स्वाद प्राप्त होतो. आणि ह्याच्यासोबत काही लोक गार्लिक ब्रेड देतात, सूप देतात, सलाड देतात. त्या सगळ्यांमुळं थोडीशी अशी वेगळी चव आणि पोळी भाजी भाकरीपेक्षा काहीतरी वेगळं खाल्ल्याचं समाधान, चटपटीत असं खाल्ल्याचं समाधान लोकांना प्राप्त होतं. आता असं म्हणतात की या इटालियन खाद्यपदार्थाची मागणी आपल्या इथे वाढत चाललेली आहे. विविध तरुण ग्राहक, आय टी क्षेत्रातील कर्मचारी आणि जेन झी हे अशा गोष्टींना जास्त प्रोत्साहन देत आहे आणि त्यांची मागणी वाढवत आहे. आता असं म्हणतात की ह्याच्यामध्ये कमी मसाले आहे, तेलकट, तुपकट, तिखट ह्याचं प्रमाण कमी आहे, आरोग्यदायी भाज्यांचं प्रमाण ह्यांचं प्रमाण जास्त आहे आणि वेगळ्या प्रकारचा भात असल्यामुळे तो ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे आणि त्याची मागणी वाढत चालली आहे असं लोक म्हणतात. आता हा भात पारंपरिक भातासारखा तिखट नाही आहे. तो मऊ आणि नैसर्गिक चवीचा आहे असं सुद्धा लोकांचं म्हणणं आहे. आणि जे लोक जंक फूड खातात, विशेषतः चायनीजचे जे शेजवान, ट्रिपल शेजवान राईस असेल, हक्का नूडल असेल, त्याच्यानंतर मॅगी असेल, या सगळ्यांना हा चांगला पर्याय आहे. आणि शाकाहारी लोकांचं ह्याच्याकडे कल वाढत चालला आहे असं सगळं वातावरण निर्माण झालेलं आहे. सोशल मीडियावर सुद्धा याच्या ग्रिल्ड व्हेज रिसोटोचे फोटो व्हायरल होत आहेत आणि लोक ह्याचा तयार करण्याची जी रेसिपी आहे त्याचे व्हिडिओ असतील किंवा आकर्षक पद्धतीने हॉटेलच्या टेबलावर मांडलेले आहेत त्याचे फोटो आहेत, ते सगळे फोटो शेअर करत आहेत. त्यामुळे तुम्हा कोणाला ग्रिल्ड व्हेज रिसोटो खायचा असेल तर तो ऑनलाईन मागवावा लागेल, हॉटेलमध्ये जाऊन खावा लागेल आणि त्याची चव घेऊन बघावी लागेल. परंतु तुम्हाला एक सांगू का मित्रांनो,
आपल्या घरी जो आपण पारंपरिक भात करतो म्हणजे साधा वरण भात असेल, गरम गरम वरण, त्याच्यावर तुपाची धार, लिंबाची फोड असेल, त्याला एक काहीतरी वेगळी चव असते. त्याच्याही पुढं जाऊन आपण मसाले भात करतो. मसाले भातामध्ये तर गरम मसाल्यांचं इतकं चांगलं प्रमाण असतं. त्याच्यामध्ये वाटाणे असतात, त्याच्यामध्ये तोंडली असतात, त्याच्यामध्ये टोमॅटो असतो, बटाटा असतो. त्याला एक वेगळा नैसर्गिक सुगंध असतो. तो भातसुद्धा शरीराला पोषक आहे. त्याच्यामध्ये आपण जर तूप घेतलं, लोणच्याची फोड घेतली, तो अत्यंत सुंदर लागतो. आपल्या इथं भाताची खिचडी बनवतात. त्याच्यामध्ये जिरं घालतात, त्याच्यामध्ये मोहरी घालतात. तो किती सुंदर भात असतो. त्याच्यावर तुपाची धार, थोडंसं दही, भाजलेला पापड, लोणच्याची फोड, हे खाणं म्हणजे एक प्रकारचं स्वर्गसुख आहे. मित्रांनो, आपण रात्रीचा शिळा उरलेला भातसुद्धा तव्यावर परतून खातो. त्या भाताचं करपलेला भात खाण्यात, तो भात खाण्यात एक वेगळी मजा आहे. तुम्ही दूध भात खा, तुम्ही तूप भात खा, तुम्ही दही भात खा, हे सगळे आपल्या आरोग्याला पोषक अशा प्रकारचे भात आहेत. आपल्या इथं आपण नारळी भात करतो, तो सुद्धा किती सुंदर असतो. त्याच्याबद्दल मी काय वेगळं सांगायची गरज आहे का? त्याच्यामध्ये खोवलेला नारळ असेल किंवा नारळाचं दूध असेल, केशर असेल, जिलबीचा रंग असेल, साखर असेल, हा अत्यंत सुंदर अशा प्रकारचे हे भात आहेत. आपल्याकडं पुलावची एक वेगळी पद्धत आहे भात करायची आणि ह्या सगळ्या भातांचा आस्वाद आपण पूर्वी घेतलेला आहे. आता सध्या चायनीजचं आणि या इटालियन पदार्थांचं, ज्याच्यामध्ये पिझ्झा असेल, बर्गर असेल, पास्ता असेल, यांचं वेड तरुणाईला लागलेलं आहे. पण हे आरोग्याला तितकेसे पोषक आणि आरोग्याचं संवर्धन करणारे आहेत का? पोषण मूल्य देणारे आहेत का? याचा विचार आपण सर्वांनी करणं भाग आहे असं मला वाटतं. आपण ताकभात खातो, आपण इतर प्रकारचे जे भात आपल्या घरी तयार करतात, म्हणजे हातसडीचा तांदूळ असेल, देव तांदूळ असेल, आणि मग इतर भातांसोबत आपण जे विविध त्याच्यामध्ये मिश्रण समाविष्ट करतो. म्हणजे आता ह्या व्हेज ग्रिल्ड रिसोटोमध्ये त्यांनी सांगितलं की त्या भाज्यांचं मिश्रण त्याच्यामध्ये समाविष्ट असतं. पण आपल्या इथं सुद्धा विविध पालेभाज्या आहेत, फळभाज्या आहेत. त्या जर समाविष्ट केल्या तर त्यांची चव वाढायला मदतच होणार आहे. आता मी सांगितलं की आपण त्याच्यामध्ये बटाटा, त्याच्यानंतर गाजर असेल, मुळा असेल, त्याच्यानंतर काकडी असेल, बीट असेल, हे सगळं समाविष्ट करू शकतो. भाज्या कापून त्यासुद्धा त्या भातावर भुरभुरू शकतो. आणि पालक असेल, मेथी असेल, इतर ज्या पोषक भाज्या आहेत त्याच्यामध्ये समाविष्ट करू शकतो. आपल्याकडे काकडी असते, साधी काकडी असेल, मावळी काकडी असेल, ज्याला आपण खिरा म्हणतो, ह्या सगळ्यांचं प्रमाण त्याच्यामध्ये आपण समाविष्ट करून आपण सुद्धा भाताला वेगळं स्वरूप देऊ शकतो. हा जो ग्रिल्ड व्हेज रिसोटो आहे, तो तरुणांची फॅशन, तरुणाईची क्रेज, जेन झीची आवड म्हणून त्याला तात्कालिक कदाचित मान्यता मिळेल. परंतु आपले जे पारंपरिक भात आहेत, म्हणजे आपला आंबेमोहर असेल, इंद्रायणी असेल, कोलम असेल, इतर जे भात आहे, कणीचा भात असेल किंवा काळा तांदूळ असेल, हे सगळे आपल्या आरोग्याला पोषक, प्रेरक, सहाय्यक असे सगळे आहेत. आणि त्याचा आनंद घेतच आपण लहानाचे मोठे झालेलो आहोत. आणि हेच भात खाऊन आपण धष्टपुष्ट आणि बोटं चाटून खाऊन भात संपवणारे आहोत असं म्हणायला काही हरकत नाही. तर हे भात पुराण आता थांबवतो. या भाताबद्दल, व्हेज ग्रिल्ड रिसोटोबद्दल तुम्हाला काय वाटतं? ग्रिल्ड व्हेज रिसोटोबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर सांगा. माझे रील्स लाईक आणि शेअर करा. मला फॉलो करायला विसरू नका. माझे व्हिडिओ पाहत जा, ते लाईक आणि शेअर करा. माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मी असेच काही वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ, रील्स घेऊन येत असतो, ज्याच्यामधून तुम्हाला काहीतरी वेगळं ऐकायला पाहायला मिळेल. आणि तुमचे आप्त परिवार, मित्रजन, स्नेहीजन, नातेवाईक सगळ्यांना माझ्या चॅनलबद्दल सांगा. आणि मी अनवट वाटेवर चालणारा वाटसरू वारकरी आहे. माझ्यासोबत जोडलेले राहा आणि असंच वेगळं काही ऐकण्यासाठी तयार राहा, असं माझं तुम्हाला एक नम्र निवेदन आहे. या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.